नमस्ते मित्रांनो, आज जागतिक आदिवासी दिनानिमित्त दीपक बँड गलंगी व सुजयदादा यांची सभा होती. तर बँड आणि सभेसाठी आम्ही बाउन्सर म्हणून जाणार होतो. निघालो आम्ही संगमनेर शहरातील रहीमपूर या गावामध्ये येऊन. तसं बँडची गाडी आत्ताच आली होती आणि आम्ही बाउन्सर काय रिलॅक्स झालो. चहा पाणी नाश्ता पाणी करून आम्ही बाउन्सर लोकांना काम कसं काय करायचं, कुठं काय कोणी काय काय थांबायचं तर सांगितलं. त्यानंतर आम्ही आयोजकांबरोबर फोटो काढल्यानंतर हळूहळू गर्दी यायला चालू झाली आणि त्यांची बँडची रिहर्सल चालू होती. तुम्ही बघू शकता. दीपक भाऊ पण आले होते आणि त्यांनी गाण्याला सुरुवात केली आणि त्याचबरोबर बँडची गाडी एकदम भारी आणि चांगली होती. आपण इकडून तीन आणि तिकडून 3 बाउन्सर उभा केले आणि थोड्या वेळात सुजयदादा विखे पाटील यांची एंट्री होणार होती. तर थोड्या वेळात दादांची एंट्री झाली आणि आम्ही त्यांना त्यांचे गाडीपाशी घेऊन गेलो. त्याचबरोबर बँडच्या गाडीवर त्यांची एक रॅली होती. तर आम्ही त्यांच्याबरोबर एका साईडने 4 आणि एका साईडने 4 बाउन्सर, टोटल असे 8 बाउन्सर आम्ही उभं केले आणि भरपूर अशी पब्लिक होती जयंतीनिमित्त. आणि दादांसाठी एकदम मोठा असा हार केला होता. खूप एकदम क्रेननीच हार टाकला दादांना. आणि त्यानंतर रॅली सभेच्या ठिकाणी जात होती. त्यानंतर फुलाची गर्दी होती आणि ताफा एकदम भरपूर अशा प्रमाणात होता. 2-1 हजार पब्लिक होती. सगळे आपले आदिवासी बांधव होते. त्यानंतर स्टेजच्या पाशी दादांना आम्ही पोहोचवले आणि त्यानंतर भैया मोरे व दीपक भाऊ यांची एंट्री आम्ही स्टेजपाशी केली. त्यानंतर आम्ही त्यांना स्टेजपर्यंत सोडून दादा त्यांचे सत्कार समारंभ. आणि थोड्या वेळात अमोल खताळ संगमनेरचे आमदार यांचे पण एंट्री झाली. त्यानंतर दादांचे भाषण झाले, सर्वांचे भाषण, शेवट दादांचे भाषण झाले आणि त्यानंतर दादांना आम्ही गाडीपर्यंत पोहोचून तिथंच कार्यक्रम संपला. त्यानंतर आम्ही सगळे बाउन्सर जेवायला गेलो. जेवण होतं तिथे, जेवण पण एकदम भारी होतं. सगळे आम्ही बाउन्सर पोटभर जेवण केलं. जेवण एकदम भात आणि कढी होती आणि लापशी होती. एकदम भारी असं जेवण होतं. त्याचनंतर आम्ही जेवण करून आम्ही निघालो आमच्या घरच्या दिशेने. धन्यवाद. थँक्यू सो मच. भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. ओनली बाउन्सर.